नमस्कार मित्रांनो, मी सुशांत. स्वागत करतो तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता चाललं अशा एका लोकेशनला. संध्याकाळचे 4:30 वाजलेले आहेत. एक सनसेट पॉईंट आहे, चांगलं बंदर आहे, ते कवर करण्याचा प्रयत्न करत आहे. आता मी आहे कारमध्ये आणि थोड्याच वेळात भेटूया आपण बाईक. नमस्कार मित्रांनो, आता आपण बाईकवर आलो आहे. कार आपण पार्क केले पार्किंगला आणि आता आपण आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी निघालो आहे. आता आहे दापोलीच्या मेन रोडला एस टी स्टँड क्रॉस केलं आहे आणि आता आहोत केळसकर नाक्यात. सावकाश कन्फ्यूज होऊ नका रस्ता क्रॉस करताना. पेट्रोलची लाईन असेल, पेट्रोल डिझेलसाठी जर दाखवतो. ही बघा, ही गर्दी सगळी आता कमी आहे. उजव्या साईडला खूप मोठी लाईन होती सकाळी मी आलो होतो तेव्हा. या रोडला खड्डे खूप होते, नवीनच काम केलंय. रस्त्याची कामं खूप जोरात चालू आहे तिकडे. किती दिवस टिकणार आहेत माहीत नाही, बघूया. इंडिकेटर दिलेला आहे. रिक्षावाल्यांपासून सगळ्यांनी सावध राहा रे, कधी साईड बदलतात, आपल्याला जपून राहावं लागतं त्यांच्यापासून. त्याला पहिलं 4:45ला एका ठिकाणी पोहोचायचं आहे आणि त्याच्यानंतर आपला ज्या मेन कामासाठी आपण जातोय तिकडे जायचं. सो ट्राय करूया. सकाळपेक्षा खूप कमी ट्रॅफिक आहे या रोडला. सकाळी खूप होतं, सकाळी मी जाऊन आलो. असं बघत जावं रे, मागून कोण किती फास्ट येतोय. ओके, सो एका टॉपिकवर डिस्कस करूया की आपण जर पाण्याच्या ठिकाणी, समुद्रावर वगैरे किंवा अशा ठिकाणी फिरायला जात असाल तर आपल्याला पोहायला येतं ह्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका. कारण परिस्थिती कधी कशीही येऊ शकते. सो जरी आपल्याला पोहायला येतं, आपल्याला वाटत असू तरी आपण एक्सपर्ट आहोत, तरी पण ह्या भ्रमात नको राहिला की मी कोणत्याही परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो. समुद्राच्या ठिकाणी किंवा समुद्रात जर पोहायला जाणार असाल तर माझं हेच सांगणं आहे तुम्हाला की समुद्राचं पाणी, स्विमिंग पूलमधलं पाणी, विहिरीतलं पाणी हे वेगवेगळं आहे. पण प्रत्येक विहिरीमध्ये पोहायला गेलं तर वेगळा अनुभव येतो, स्विमिंग पूलमध्ये येतो, समुद्रात तर त्याच्यापेक्षा भारी येतो. आणि समुद्र किनारा जर आपल्याला जरी सपाट दिसत असेल, सलग दिसत असेल, तरी तो जसं जसं पाण्याच्या आतमध्ये किनारा जातो तो, तर त्याची लेवल कशी होते हे आपण सांगू शकत नाही, आपल्याला माहीत नसतं. आणि लोकल्स कधी कधी सांगतात की जाऊ
नका आतमध्ये, हाय टाईड लो टाईड असतं त्याप्रमाणे तिथली लोक आलेल्या पर्यटकांना सांगतच असतात. तर ते ऐकायला पाहिजे. वर कॉन्फिडन्स करून किंवा तिथल्या सांगितलेल्या लोकांकडे दुर्लक्ष करून की हा ठीक आहे आम्हाला कळतं आम्ही येऊ आम्ही जास्त पुढे नाही जाणार, तर अशा गोष्टी नको करायला, कारण अशा बऱ्याचशा केसेस होतातच. तर काळजी घ्या. हे माझे मित्र महोदय गेले हर्ण्यामधले. आता आपण हर्ण्यालाच चाललो. हर्णे बंदर आणि हर्णे किल्ल्यावर जाता येणार नाही आपल्याला, पण ती पण एक ट्रिप आपण करूया एकदा नक्की. आता जे जुनी लाईट हाऊस आहे तिथलं आणि बंदरावरचं असं आपल्याला जेवढं कव्हर करता येईल तेवढं करूया. पहिलं ज्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, 4:45 वाजून गेलेले आहेत, तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आता आलो आहे आपण मुरुडच्या, म्हणजे मुरुडला ज्या ठिकाणी रस्ता होतो असूत पूलवरून लेफ्ट साईडला गेला की मुरुडला जातो, मुरुड कर्जेला जातो. इकडे हा आहे असूत पूल, बस स्टॉपचं नाव आहे असूत पूल. आपल्याला निघून दापोलीतून 15 मिनटं झालेली आहेत आणि मी 15 मिनटाच्या पूर्वी सांगितलेलं की अर्ध्या तासात मी पोहोचतोय. असो, गाडी आहे शेवटी, आपण आपली पण काळजी घेऊया. रस्त्यावर अजून काही लोक आहेत त्यांची सुद्धा काळजी घेऊया. प्रत्येकाची काळजी घेतलीच पाहिजे गाडी चालवताना, विशेष करून. आपल्याला जिथं पोहोचायचं आहे तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो. बघितलं का कशा पद्धतीची लोक आहेत तिथं, आणि आपण जर जाऊन त्यांना टेकवली गाडी, टोकली किंवा अजून काय झालं तर आपण चुकीत आहोत. कारण त्या डमडमच्या मागून जो येणारा स्कूटीवाला होता तो तर त्या डमडमच्या भरोश्यावर मागून त्याचा येत होता. तो समोरून गाडी येते नाही येत आहे. हे आपल्याकडे सर्रास बघायला मिळतं. आपला रस्ता नवीन झाला की चलो पाईपलाईनचं काम आहे, खोदा रस्ता. रस्ता तसा निमुळत आहे, त्याच्यामुळे मोठी गाडी आली की ट्रॅफिक होतं की आपल्याला राईट साईडला जायचं आहे. राईटचा इंडिकेटर दिलेला आहे. ओके, इकडनं गाडी येत नाही, इकडनं गाडी नाही आहे त्याची. बघ इकडे जायचं आपल्याला इंडिगोले हायस्कूलला. ओके, सो ही आलेली आहे शाळा, इंडिगोले हायस्कूल. A few moments later. ओके, तर मी आता होतो हर्णे बंदरला. हे हर्णे बंदर आहे आणि इथून निघतोय आता आम्ही. हा आहे फतेहगड आहे ना. ओके, सो आजची व्हिडिओ अनप्लॅन्ड होती. जेवढं कवर करता आलं तेवढं केलं आहे. तर बघा, व्हिडिओ आवडतो काय, आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.
ओके सो बाय बाय चलो